या व्हिडिओ लेक्चर सिरीजच्या पार्ट 2 मध्ये आपण असाइनमेंट नंबर 1.2 मध्ये दिलेल्या व्हेरी इम्पॉर्टंट प्रॅक्टिस प्रॉब्लेम्सचे सोल्युशन्स पाहणार आहोत. तर आपण जाऊया. पहिला क्वेश्चन हा डिस्प्लेसमेंट वर आधारित होता आणि या क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगण्यात आलं होतं या क्वेश्चन मध्ये एक माणूस आहे. जो माणूस एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत ट्रॅव्हल करतोय. आपल्याला त्याचे पाथ डायरेक्शन सांगण्यात आले होते. कोणत्या कोणत्या डायरेक्शन मध्ये तो ट्रॅव्हल केलेला आहे आणि किती किती डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलेला आहे हे आपल्याला सांगण्यात आलं होतं आणि आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायची होती. सो आपण एक इनिशियल पॉइंट या ठिकाणी ए मार्क केलेला आहे आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला तो 50 मीटर गेलाय नॉर्थ कडे. मी या ठिकाणी डायरेक्शन्स मार्क केलेले आहेत. ही डायरेक्शन आहे नॉर्थ. अप्पर साइडला नॉर्थ असेल, डाऊनला साऊथ, राईटला ईस्ट आणि लेफ्टला वेस्ट डायरेक्शन असेल. तर इनिशियल पासून स्टार्ट करून 50 मीटर तो नॉर्थला गेलाय, 40 मीटर तो ईस्ट कडे गेलाय आणि 20 मीटर तो फायनली साऊथ कडे येऊन थांबलेला आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायचा होता डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंट ही नेहमी इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट मध्ये पकडल्या जाते. म्हणून मी इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट मध्ये आपण एक लाईन या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे आणि या लाईनची जी व्हॅल्यू आहे, ही जी डिस्टन्स आहे, ही डिस्टन्स आपली डिस्प्लेसमेंट असेल. तर आपण नाव दिलेलं आहे एक्स. आता आपल्याला या फिगर मध्ये असं दिसू शकतं की आपण या बीसी ला एक लाईन पॅरलल काढलेली आहे, लाईन ईडी. बीसी ला लाईन पॅरलल काढल्याच्या नंतर तिची सुद्धा व्हॅल्यू जी आहे ती 40 होऊन जाईल. हा डिस्टन्स 40 असेल, हा डिस्टन्स सुद्धा 40 येईल. मग सीडी आणि बीई हे दोन एकमेकांना पॅरलल होतील. मग हा डिस्टन्स 20 असेल तर हा डिस्टन्स सुद्धा 20 येईल. आणि हा टोटल जो डिस्टन्स आहे तो टोटल आपल्याला 50 मीटर दिलेला आहे. म्हणून हा रिमेनिंग डिस्टन्स ए आपला 30 मीटर आला. मग आपल्याला एक ट्रायंगल मिळाले या ठिकाणी, राईट अँगल ट्रायंगल एईडी. आणि या ट्रायंगल मध्ये जर आपण पायथागोरस थेरमचा वापर केला तर आपण एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. सो एक्स ची व्हॅल्यू आपली आली एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हाईट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर एडी स्क्वेअर. आणि त्यांची जर आपण ह्या ठिकाणी व्हॅल्यू पुट केल्या, एक्स स्क्वेअर येतं 2500 आणि मग एक्स येईल अंडर रूट ऑफ 2500 विच इज इक्वल टू 50 मीटर. म्हणून आपली डिस्प्लेसमेंट ह्या क्वेश्चन मध्ये 50 मीटर आलेली आहे. आता जाऊया आपण सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं आहे की एक ऑब्जेक्ट आहे जो स्ट्रेट लाईन वर मूव्ह करतोय. स्ट्रेट लाईन आपल्याला ए टू बी आहे. या स्ट्रेट लाईन वर तो मूव्ह करतोय आणि मूव्ह करताना त्याचं ऍक्सलरेशन कॉन्स्टंट आहे म्हणून आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. आणि पॉइंट ए ला ह्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी यू होती आणि पॉइंट बी ला ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी व्ही होती असं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायची पॉइंट सी वरची व्हेलॉसिटी, जो पॉइंट मिड पॉइंट आहे. या स्ट्रेट लाईनचा तो मिड पॉइंट आहे. मग असं आपल्याला या ठिकाणी आढळून येतं की व्हेलॉसिटी ह्या ठिकाणी आपल्याला जी सांगितलेली आहे पॉइंट ए ला, तिला आपण व्ही ए म्हणू, ती आहे यू. व्हेलॉसिटी ऍट बी आपण व्ही बी म्हणू, ती आहे व्ही. आणि हा जो आहे सी, हा मिड पॉइंट आहे एबी चा. म्हणून एसी आणि सीबी हे दोन जे डिस्टन्स आहेत हे दोन्ही डिस्टन्स इक्वल असणार आहेत. तर आपण यस असं आपण कन्सिडर करू. म्हणून ह्या ठिकाणी यस आणि ह्या ठिकाणी आपण यस लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला व्हेलॉसिटी मिळाली व्ही ए यू, व्ही बी आपल्याला मिळाली व्ही आणि आपल्याला व्ही सी फाइंड आउट करायचे. आणि आपल्याला सांगितलेलं आहे की ऍक्सलरेशन थ्रू आउट ट्रॅव्हल इज कॉन्स्टंट अँड विच इज ए. आपण त्याला कन्सिडर करू ए. म्हणजे या ठिकाणी कॉन्स्टंट ऍक्सलरेशन आहे म्हणजे कॉन्स्टंट चेंज आहे स्पीड मध्ये. जी व्हेलॉसिटी आहे पॉइंट ए पासून पॉइंट सी पर्यंत जाताना, पुन्हा पॉइंट सी पासून पॉइंट बी पर्यंत जाताना त्याच्यामध्ये चेंज होतोय आणि तो चेंज कॉन्स्टंट आहे. म्हणजे सेम टाइम इंटरवल मध्ये सेम अमाऊंट ऑफ व्हेलॉसिटी चेंज होतीये. ह्या ठिकाणी काही मुलांनी डायरेक्ट मीन घेतलेला आहे, व्हीबी मायनस व्ही ए अपॉन 2 असं केलंय आणि व्हीसी फाइंड आउट केलेलं आहे. ते चुकीचं आहे. या ठिकाणी आपल्याला व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे असं सांगितलेलं नाहीये. तर व्हेलॉसिटी मध्ये जो चेंज होतोय तो चेंज कॉन्स्टंट आहे. आपल्याला या ठिकाणी कॉन्स्टंट ऍक्सलरेशन दिलेलं आहे, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी दिलेली नाही. म्हणून चेंज आपल्याला या ठिकाणी जो व्हेलॉसिटी मध्ये होणार आहे
तो आपल्याला कॉन्स्टंट घ्यावा लागणार आहे. म्हणजेच युनिफॉर्म चेंज होईल, सेम टाइम इंटरवल मध्ये सेम अमाउंट ऑफ व्हेलॉसिटी चेंज होईल. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट मीन ठेवून फाइंड आउट करता येणार नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला ह्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट दिसतीये, त्याच्यानंतर व्हेलॉसिटी दिसतीये आणि ऍक्सेलरेशन दिसतीये. ह्या तीन एंटिटीला रिलेट करणारा आपल्याकडे कोणतं इक्वेशन आहे का हे आपल्याला बघायचं आहे. आणि आपल्याला असं सापडतं की आपल्याकडे थर्ड इक्वेशन ऑफ मोशन आहे, जे डिस्प्लेसमेंटला, ऍक्सेलरेशनला आणि व्हेलॉसिटीला एकमेकांसोबत रिलेट करतं. मग आपण हे थर्ड इक्वेशन वापरूया. नाउ थर्ड इक्वेशन इज v square is equal to u square plus 2s, where v is final velocity, u is initial velocity, a is the acceleration and s is the displacement. So now we will apply this third equation along AC. हा जो AC पाथ आहे, ह्या AC पाथ वर जर आपण हे थर्ड इक्वेशन अप्लाय केलं तर आपल्याला दिसेल ह्या ठिकाणी जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे AC ह्या पाथ मध्ये, ही इनिशियल व्हेलॉसिटी u असेल, AC मध्ये फायनल व्हेलॉसिटी ही vc असेल, डिस्प्लेसमेंट s असेल आणि ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे ते असेल a. म्हणून आपल्याला जर हे जे थर्ड इक्वेशन AC मध्ये जर आपण अप्लाय केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळते v स्क्वेअर ची vc स्क्वेअर, फायनल व्हेलॉसिटी vc प्लस इनिशियल व्हेलॉसिटी u स्क्वेअर प्लस 2 इंटू ऍक्सेलरेशन a अँड डिस्प्लेसमेंट s. ह्याला आपण नाव देऊ इक्वेशन 1. आता आपण थर्ड इक्वेशन जे आहे ते CB मध्ये अप्लाय करू. CB मध्ये जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी इनिशियल व्हेलॉसिटी vc झालेली आहे, फायनल व्हेलॉसिटी v आहे, ऍक्सेलरेशन a आहे आणि डिस्प्लेसमेंट s आहे. म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी इक्वेशन ऑफ मोशनची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला मिळणार आहे फायनल व्हेलॉसिटी v स्क्वेअर इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी vc स्क्वेअर प्लस 2 इंटू ऍक्सेलरेशन a प्लस इंटू डिस्प्लेसमेंट s. ह्याला जर आपण रिराईट केलं vc साठी तर आपल्याला मिळेल vc स्क्वेअर इज इक्वल टू v स्क्वेअर मायनस 2s. ह्या 2s ला जर आपण लेफ्ट साइडला घेऊन गेलो तर ते होईल मायनस. vc स्क्वेअर मध्ये आपण रिराईट का केलं तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे vc, त्यासाठी आपण vc स्क्वेअर मध्ये रिराईट केलेलं आहे हे इक्वेशन. आता आपल्याकडे दोन इक्वेशन मिळालेत, पहिलं इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन. या दोघांना जर आपण ऍड केलं तर आपल्याला मिळेल 2vc स्क्वेअर, vc स्क्वेअर प्लस vc स्क्वेअर इज इक्वल टू 2vc स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस v स्क्वेअर आणि हे 2as मायनस 2s प्लस 2s जे आहे कॅन्सल होऊन जाईल आणि ते होईल 0. मग आपल्याला मिळेल vc स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस v स्क्वेअर अपॉन 2. हे 2 इथं डिवाइड मध्ये जाईल, हे vc स्क्वेअर आहे. आता जर आपण या दोघांचं स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला मिळेल vc इज इक्वल टू अंडर रूट ऑफ u स्क्वेअर प्लस v स्क्वेअर अपॉन 2. आणि ही जी vc आहे ही vc काय आहे मग, व्हेलॉसिटी ऍट द मिड पॉइंट c. हा जो व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे हा आपल्याला असा येतो अंडर रूट ऑफ u स्क्वेअर प्लस v स्क्वेअर अपॉन 2. डायरेक्ट या ठिकाणी मीन घ्यायचं नाही, डायरेक्ट v मायनस u अपॉन 2 असं लिहायचं नाही. तर आपल्याला कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन दिलेलं असल्यामुळे व्हेलॉसिटी मध्ये चेंज होतोय, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाहीये. ती चेंज जो आहे तो चेंज युनिफॉर्म आहे. त्या युनिफॉर्म चेंजला कन्सिडर करून आपल्याला व्हेलॉसिटी c वर फाइंड आउट करायची. त्यासाठी आपण थर्ड इक्वेशनचा त्या ठिकाणी यूज केला, कारण थर्ड इक्वेशन हे ऍक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी मध्ये रिलेशन देतं आणि या ठिकाणी आपल्याला तिन्ही व्हॅल्यू दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण फायनल व्हेलॉसिटी जी आहे ती आपण फाइंड आउट करू शकलो. चला जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन हा पहिल्या क्वेश्चनला सिमिलर आहे. याच्यामध्ये आपल्याला ऍव्हरेज व्हेलॉसिटी काढायची आहे. या ठिकाणी स्पीड नाही, या ठिकाणी ऍव्हरेज व्हेलॉसिटी आहे. हे प्रिंट मिस्टेक आहे. तर ऍव्हरेज व्हेलॉसिटी काढायला आपल्याला टोटल डिस्प्लेसमेंट लागणार आहे. तर डिस्प्लेसमेंट आपण जसं पहिल्या क्वेश्चन मध्ये काढली होती त्या पद्धतीने तुम्ही काढू शकाल पायथागोरसचा फॉर्म्युला वापरून. आणि ते डिस्प्लेसमेंट आहे ते 500 मीटर. आणि ही डिस्प्लेसमेंट कव्हर करायला जो लागलेला टाइम आहे तो आपल्याला दिलेला आहे त्यांनी 20 मिनिट. आणि मग आपण ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला वापरू शकतो, टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम टेकन विच विल बी इक्वल टू 25 मीटर पर मिनिट. याला जर आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये काढायचं असेल तर आपण टाइम जर सेकंद मध्ये घेतला तर आपली जी व्हॅल्यू आहे ऍव्हरेज व्हेलॉसिटीची ती येईल 0.41 मीटर पर सेकंद. व्हेरी सिंपल क्वेश्चन. त्याच्यानंतर आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे.
नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलं आहे की एक बॉडी आहे, अ बॉडी ऑफ मास 1 किलोग्राम is moving with speed of 90 meter per second. Sorry, a body of mass 1 kilogram moving with speed of 50 meter per second hits a wall and rebounds with same speed. And we have to find force applied on the wall if the time of contact is 1 by 25 सेकंद. आपल्याला म्हणलंय की ह्या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे, ही वॉल आहे. हा ऑब्जेक्ट 50 मीटर पर सेकंद एवढ्या व्हेलॉसिटीनी मूव्ह करतोय आणि त्या वॉलवर जाऊन हिट करतोय. वॉलवर जाऊन हिट केल्याच्या नंतर कोलिजनच्या नंतर तो रिबाउंड होतोय. रिबाउंड होतोय म्हणजे आज समजा आपण एक बॉल घेतला आणि जर आपण बॉल त्या भिंतीवर मारला तर तो पुन्हा आपल्याकडे वापस येतो, बाउन्स होऊन वापस येतो. त्याला त्या मुवमेंटला आपण म्हणतो रिबाउंड. तर तो रिबाउंड येऊन वापस येतोय आणि सेम स्पीडने वापस येतोय. तर ज्या वेळेस तो रिबाउंड होऊन वापस येईल त्यावेळेस त्याची जी डायरेक्शन आहे ते डायरेक्शन सुरुवातीच्या मोशनला अपोजिट असेल, म्हणजे सुरुवातीच्या व्हेलॉसिटीला अपोजिट असेल. आणि ते अपोजिट डायरेक्शन इंडिकेट करण्यासाठी आपल्याला जी रिबाउंड झाल्यानंतर जी व्हेलॉसिटी मिळणार आहे ती व्हेलॉसिटी आपल्याला निगेटिव्ह घ्यावं लागणार आहे. पहिल्यांदा तो 50 मीटर पर सेकंद इतक्या व्हेलॉसिटीने हिट झाला. हिट झाल्याच्या नंतर त्याची डायरेक्शन चेंज झाली आणि डायरेक्शन त्याची अपोजिट झाली इनिशियल मोशनला. आणि ती इनिशियल मोशनला जी डायरेक्शन अपोजिट आहे ती अपोजिट डायरेक्शन इंडिकेट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी निगेटिव्ह घ्यावं लागणार आहे. तिची आपल्याला मॅग्निट्यूड सांगितलेली आहे. मॅग्निट्यूड इज द सेम दॅट ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणून या ठिकाणी आपण जी फायनल व्हेलॉसिटी आहे ती -50 मीटर पर सेकंद घेतलेली आहे. या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये, ऑब्जेक्ट इज मुव्हिंग, ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये नाहीये. काही मुलांनी इनिशियल व्हेलॉसिटी 0 कन्सिडर केलेली आहे आणि फायनल व्हेलॉसिटी 50 मीटर पर सेकंद कन्सिडर केलेली आहे. पण आपल्याला या ठिकाणी कुठेही सांगितलेलं नाहीये की ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये आहे, म्हणून आपल्याला व्हेलॉसिटी 0 घेता येणार नाही. आणि आपल्याला सांगितलेलं आहे की ऑब्जेक्ट मूव्ह करतोय विथ व्हेलॉसिटी ऑफ 50 मीटर पर सेकंद. हेन्स इनिशियल व्हेलॉसिटी विल बी 50 मीटर पर सेकंद and final velocity will be -50 meter per second. Minus sign indicates opposite direction of the object. So we have given mass of the body is m, which is 1 kilogram. Initial velocity of body, let us suppose it u, it is 50 meter per second. Final velocity of body v is equal to -50 meter per second. Here minus sign indicates opposite direction of the object after hitting the wall. Let force applied by the wall on body will be F2. ज्यावेळेस तो रिबाउंड होऊन ऑब्जेक्ट वापस जातोय त्यावेळेस त्याला वॉलनी थ्रो केलेला असणार आहे. ज्यावेळेस वॉलनी त्या ऑब्जेक्टवर फोर्स लावलेला असेल तो फोर्स आपण F2 कन्सिडर करू. लेट फोर्स अप्लाइड बाय द बॉडी ऑन वॉल इज F1. बॉडी ज्यावेळेस हिट करत असेल वॉलला त्यावेळेस बॉडी सुद्धा काही ना काहीतरी फोर्स त्या वॉलवर लावेल, त्या फोर्सला आपण F1 म्हणू. आणि टाइम ऑफ कॉन्टॅक्ट आपल्याला दिलेला आहे 1/25 सेकंद, म्हणजे 1/25 सेकंद इतका वेळ ती जी बॉडी आहे त्या बॉडीने त्या वॉलला हिट केलेला आहे. नाउ लेट ए बी द ऍक्सेलरेशन इन द बॉडी प्रोड्युस्ड आफ्टर रिबाउंड. 50 मीटर पर सेकंद सुरुवातीला व्हेलॉसिटी होती, रिबाउंड झाल्याच्या नंतर व्हेलॉसिटी चेंज झाली, ती -50 मीटर पर सेकंद झाली. व्हेलॉसिटी मध्ये चेंज झाल्यामुळे त्या ठिकाणी काहीतरी ऍक्सेलरेशन प्रोड्यूस झालेलं असणार आहे आणि त्या ऍक्सेलरेशनला आपण ए म्हणू. आणि आपल्याला मग ऍक्सेलरेशन काढता येईल. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम, which comes -50 divided by 1/25 second, which comes out to be -100 divided by 1 divided by 25. आणि हे जर 25 आपण वर घेतला तर ते मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल आणि आपलं ऍक्सेलरेशन येईल -2500 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे जे ह्या ठिकाणी निगेटिव्ह ऍक्सेलरेशन आलेलं आहे तर निगेटिव्ह ऍक्सेलरेशन सांगेल की त्या ठिकाणी जी आपली डायरेक्शन आहे व्हेलॉसिटीची ती अपोजिट झालेली आहे. आता आपण काढू शकतो आपल्याकडे ऍक्सेलरेशन आलं, ह्या बॉडीमध्ये तयार झालेलं ऍक्सेलरेशन आलं, आपल्याकडे बॉडीचं मास अवेलेबल आहे. मग आपण काढूया फोर्स अप्लाइड ऑन द बॉडी. मग त्या वॉलनी त्या बॉडीवर किती फोर्स अप्लाय केला असेल हे आपण काढू शकतो. दॅट फोर्स विल बी इक्वल टू द मास ऑफ द बॉडी इंटू ऍक्सेलरेशन प्रोड्युस्ड इन द बॉडी, which will be equal to
minus 2500 Newton. Again here minus sign indicates that whenever the force is applied by the wall on the body, it is thrown back, object is thrown back in the opposite direction of its initial motion. म्हणजे सुरुवातीला त्या ऑब्जेक्टची मोशन होती, त्या मोशनच्या विरोधामध्ये त्या ऑब्जेक्टच्या अपोजिट डायरेक्शनला त्या वॉलनी फोर्स लावलेला आहे आणि त्या ऑब्जेक्टला थ्रो केलेला आहे. Now from the third law of motion we have force applied by the wall on the body must be equal and opposite to the force applied by the body on the ball. म्हणजे जो फोर्स ती वॉल लावत आहे ऑब्जेक्ट वर तो फोर्स इक्वल असला पाहिजे आणि अपोजिट असला पाहिजे बॉल त्या ऑब्जेक्टने लावलेल्या फोर्सला. मग जर आपण म्हणलो ऑब्जेक्टने लावलेला फोर्स F1 आहे तर तो F1 शुड बी इक्वल टू मायनस ऑफ F2 आणि आपल्याला काढायचा आहे F1 फोर्स अप्लाइड ऑन द बॉडी. Hence we get F1 is equal to minus of F2 which comes out to be 2500 Newton. Therefore, force applied on the wall is 2500 Newton. आपण या ठिकाणी वर काढला फोर्स अप्लाइड ऑन द बॉडी. वॉलनी जो फोर्स अप्लाय केलाय बॉडीवर तो आपण फाइंड आउट केला. तो फोर्स इक्वल आणि अपोजिट असला पाहिजे बॉडीने लावलेल्या फोर्सला. बॉडीने जो लावलेला फोर्स आहे वॉलवर तो आहे F1. त्याच्यामुळे F1 हा इक्वल आणि अपोजिट आहे. अपोजिट इंडिकेट करण्यासाठी आपण या ठिकाणी निगेटिव्ह साइनचा वापर करतो आणि मग आपल्याला जी व्हॅल्यू मिळते ती व्हॅल्यू मिळते 2500 न्यूटन. ही 2500 न्यूटन आपल्याला पॉझिटिव्ह मिळाली कारण बॉल जो आहे किंवा जो ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट फॉरवर्ड मोशन मध्ये फोर्स अप्लाय करतो आहे. त्याच्यामुळे आपल्याला व्हॅल्यू जी मिळते ती 2500 न्यूटन ही मिळते. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की मास अ बुलेट ऑफ मास 0.04 किलोग्राम moving with a speed of 90 meter per second enters a heavy wooden block and is stopped after a distance of 60 centimeter. What is the average resistive force exerted by the block on the bullet? आपल्याला सांगितलं की एक बुलेट आहे, ही बुलेट आहे. बुलेट 90 मीटर पर सेकंद इतक्या व्हेलॉसिटीनी मुवमेंट करते आणि एका वुडन ब्लॉक मध्ये एंटर करते. या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे की ती वुडन ब्लॉक मध्ये एंटर करते आणि एंटर केल्याच्या नंतर त्या ब्लॉकच्या मध्ये ती 60 सेंटीमीटर इतकं मध्ये जाते आणि थांबते. 60 सेंटीमीटर मध्ये जाऊन त्या ऑब्जेक्ट त्या बुलेटची मोशन आहे ती थांबलेली आहे आणि बुलेट स्टॉप झालेली आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायचंय की थांबवताना जो ह्या वुडन ब्लॉकने रेजिस्टिव्ह फोर्स लावला असेल त्या बुलेटवर तो रेजिस्टिव्ह फोर्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ज्यावेळेस बुलेट ब्लॉक मध्ये एंटर झाली असेल त्यावेळेस ब्लॉकने त्या बुलेटला अपोज केला असणार आहे. त्याच्यामुळे थोड्या अंतरावर जाऊन बुलेट थांबलेली आहे. तो जो अपोज आहे तो जो फोर्स लावलेला आहे तो फोर्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. त्या फोर्सला आपण नाव देऊ F रेजिस्टिव्ह FR. So we have been given as mass of the bullet M is equal to 0.04 किलोग्राम. ही आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी दिलेली आहे 90 मीटर पर सेकंद. फायनल व्हेलॉसिटी 0 असणार आहे कारण ज्यावेळेस बुलेट थांबेल थांबल्याच्या नंतर जी व्हेलॉसिटी होईल ती 0 होईल. त्याच्यामुळे बुलेटची जी फायनल व्हेलॉसिटी आहे ती 0 असेल आणि बुलेटने कव्हर केलेला जो डिस्टन्स आहे वुडन ब्लॉक मध्ये तो आहे 60 सेंटीमीटर. ह्या ठिकाणी ज्या व्हेलॉसिटीज आहेत त्या आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये दिलेल्या आहेत म्हणून ह्या डिस्टन्स सुद्धा आपण मीटर मध्ये कन्वर्ट करू. 60 सेंटीमीटरला जर आपण मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर ते येतं 0.6 मीटर. आणि वी हॅव टू कॅल्क्युलेट रेजिस्टिव्ह फोर्स applied by the wooden block on the bullet. Now this resistive force will be equal to mass of the bullet and acceleration produced in the bullet. जे काही बुलेटचं मास असेल ते मास आणि त्या बुलेट मध्ये जे ऍक्सेलरेशन फाइंड आउट झालेलं असणार आहे ऍक्सेलरेशन प्रोड्यूस झालेलं असणार आहे ते ऍक्सेलरेशन या दोघांचं जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला फोर्स मिळून जाईल. मग आपल्याला ऍक्सेलरेशन फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागणार आहे? ऍक्सेलरेशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे फायनल व्हेलॉसिटी आहे बुलेटची, इनिशियल व्हेलॉसिटी आहे, डिस्प्लेसमेंट आहे. तर ह्या सगळ्या रिलेशनला त्या सगळ्या एंटिटीला रिलेट करणारं थर्ड इक्वेशन आपल्याकडे आहे मोशनचं. त्या थर्ड इक्वेशनचा आपण या ठिकाणी वापर करू. v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. v स्क्वेअर 0 आहे इक्वल टू u स्क्वेअर 90 स्क्वेअर प्लस 2 इंटू ऍक्सेलरेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इंटू 0.6 मीटर
डिस्प्लेसमेंट आपण या ठिकाणी पुट केलेली आहे. ह्याचा आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या तर आपल्याला ऍक्सलरेशन मिळतं -6750 मीटर पर सेकंड स्क्वेअर. या ठिकाणी पुन्हा हे जे मायनस साइन आहे हे मायनस साइन इंडिकेट करतंय. मायनस साइन इंडिकेट्स दॅट acceleration is produced is negative acceleration and negative acceleration indicates that velocity is decreasing. Here we can see that when a bullet is entering into the wooden block, its velocity was 90 meter per second, and after entering into the wooden block opposite that bullet, hence velocity is gradually decreased. ज्यावेळेस बुलेट वुडन ब्लॉक मध्ये एंटर झाली त्यावेळेस वुडन ब्लॉकने काही ना काहीतरी रेजिस्टन्स दाखवला आहे त्या बुलेटला, त्याच्यामुळे त्याची जी इनिशियल व्हेलॉसिटी होती 90 मीटर पर सेकंडची ती हळूहळू डिक्रीज होत होत झिरोला गेलेली आहे. आणि ते डिक्रीज दाखवण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी जे ऍक्सेलरेशन आहे ते निगेटिव्ह मिळालेलं आहे. मग आपल्याला फोर्स फाइंड आउट करायचा आहे. रेजिस्टिव्ह फोर्स विल बी इक्वल टू द मास ऑफ बुलेट इनटू ऍक्सेलरेशन प्रोड्यूस्ड इन द बुलेट विच विल बी कम्स आउट टू बी -270 न्यूटन. आपल्याला मास दिलेला आहे, ऍक्सेलरेशन आपण काढलं, या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर -270 न्यूटन हे आपलं फोर्स येऊन जातो. नेक्स्ट क्वेश्चन आपण समजून घेऊया आधी आणि मग आपण त्याला मॅथमॅटिकली फाइंड आउट करूया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की शेल ऑफ मास 0.020 किलोग्राम इज फायर्ड बाय अ गन of mass 100 kilogram. If the muzzle speed of the shell is 80 meter per second, what is the recoil speed of the gun? शेल म्हणजे बुलेट आहे, त्या बुलेटचा मास दिलेला आहे 0.020 किलोग्राम. ती फायर झाल्याच्या नंतर मजल स्पीड आपल्याला दिलेली. मजल स्पीड म्हणजे ज्या स्पीडने बुलेट गन मधून बाहेर पडते, स्पीड ऑफ द बुलेट इज नोन एज मजल स्पीड. आणि रिकॉइल स्पीड म्हणजे ज्या स्पीडने बुलेट ज्या स्पीडने आपली जी गन आहे ती बॅकवर्ड मुवमेंट करते. आपण लेक्चर मध्ये शिकलो होतो की रिकॉइल म्हणजे काय असते, बॅकवर्ड मुवमेंट ऑफ द गन आफ्टर फायरिंग बुलेट इनटू इट. बुलेट ज्यावेळेस फॉरवर्ड मोशन मध्ये जाते त्यावेळेस बुलेट आपल्या गनला बॅकवर्ड मोशन मध्ये पुश करत असते, त्या बॅकवर्ड मोशनला आपण रिकॉइल असं म्हणत असतो. तर या ठिकाणी बघा, इनिशियली बुलेट आणि गन दोघेही रेस्टला आहेत. रेस्टला असल्यामुळे दोघांच्या व्हेलॉसिटी 0 असतील. इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ बुलेट u1 is 0. Initial velocity of gun u2 is 0. Therefore, their initial momentum for both gun and bullet will be 0. Velocity 0 असल्यामुळे त्यांचं इनिशियल मोमेंटम 0 असणार आहे. म्हणून टोटल इनिशियल मोमेंटम सुद्धा या ठिकाणी 0 असणार आहे. इनिशियल मोमेंटम ऑफ बुलेट प्लस इनिशियल मोमेंट ऑफ गन is the total initial momentum which will also be 0. सेकंड केस आपण बघूया. ज्यावेळेस आपण बुलेट फायर केली, बुलेट फायर केल्याच्या नंतर काय झालं, बुलेट जी आहे ती फॉरवर्ड मोशन मध्ये पुढे गेली आणि गन जी आहे ती बॅकवर्ड मोशन मध्ये मागच्या साईडला आलेली आहे, दिसते आपल्याला. ही जी बॅकवर्ड मोशन आहे ही या बुलेटच्या मोशनला अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. बुलेट मूव्स इन द फॉरवर्ड डायरेक्शन विथ फायनल व्हेलॉसिटी v1 इज इक्वल टू 80 मीटर पर सेकंड. रेस्टला होती त्यावेळेस तिची व्हेलॉसिटी होती 0. फायर झाल्याच्या नंतर तिची फायनल व्हेलॉसिटी झाली 80 मीटर पर सेकंड. डायरेक्शन इज फॉरवर्ड डायरेक्शन. गन मूव्स इन बॅकवर्ड डायरेक्शन, that is direction opposite to the direction of bullet with final velocity v2, and that velocity we have to calculate. ही velocity जी असेल ती रिकॉइल स्पीड असेल. बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये येताना जी स्पीड होती ती स्पीड म्हणजे फायनल व्हेलॉसिटी असेल गनची, ती आपल्याला फाइंड आउट करायची. टू इंडिकेट द अपोजिट डायरेक्शन इन रिकॉइल मोशन we put v2 as negative. Thus this velocity will be negative velocity. मग ही जी बॅकवर्ड मोशन आहे, ही बॅकवर्ड मोशन इंडिकेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, त्या व्हेलॉसिटीची जी डायरेक्शन आहे ती आपल्याला अपोजिट दाखवावी लागणारी आहे. आणि अपोजिट डायरेक्शन आपण दाखवण्यासाठी निगेटिव्ह साइनचा आपण वापर करतो. म्हणून ही जी v2 असणार आहे, ही v2 ची व्हॅल्यू आपल्याला मायनस असणार आहे. मग आपल्याला मिळतं फायनल मोमेंटम ऑफ बुलेट इज इक्वल टू m1 v1. फायनल मोमेंटम ऑफ गन इज इक्वल टू मायनस ऑफ m2 इंटू v2. ही जी v2 ची जी डायरेक्शन आहे ती आपण अपोजिट दाखवलेली आहे निगेटिव्ह साइन घेऊन, आणि त्यामुळे जी मोमेंटम आहे ते मोमेंटम या ठिकाणी आपलं निगेटिव्ह आलेलं आहे. मग टोटल जे फायनल मोमेंटम असेल ते टोटल फायनल मोमेंटम विल बी ऍडिशन ऑफ these two, and this addition comes out to be m1 v1
मायनस एम टू व्ही टू. मग हे आपलं टोटल फायनल मोमेंटम असणार आहे. मग आपल्याकडे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आहे आणि ह्या लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमनी टोटल इनिशियल मोमेंटम आणि टोटल फायनल मोमेंटम हे 0 असलं पाहिजे आणि ह्या लॉचा वापर करून आपण आपली V2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. मास ऑफ बुलेट M1 is 0.02 किलोग्राम. Mass of gun M2 is equal to 100 kilogram. Initial velocities for both bullet and gun are 0 meter per second. Final velocities of bullet is 80 meter per second. Final velocity of gun we have to find it out. Total initial momentum will be 0. Total final momentum will be m1 v1 minus m2 v2. हे कसं काढलं आपण लास्टच्या स्लाइड मध्येच बघितलेलं आहे. या ठिकाणी निगेटिव्ह इंडिकेट करतोय की जी व्हेलॉसिटी आहे v2 याची डायरेक्शन अपोजिट आहे ह्या v1 ला. By the law of conservation of momentum, total initial momentum must be equal to total final momentum. Therefore, we got 0 is equal to m1 v1 minus m2 v2. After putting the values in this equation, we get v2 is equal to 1.6 divided by 100, and so this 100 we can write this 100 as 10 raised to minus 2 meter per second. हे 100 नाहीये, या ठिकाणी सुद्धा प्रिंट मिस्टेक आहे. तर या ठिकाणी यायला पाहिजे 1.6 into 10 raised to minus 2 मीटर पर सेकंद. म्हणजे आपली रिकॉइल स्पीड आहे ते रिकॉइल स्पीड आपल्याला बघायला मिळणार आहे 1.6 into 10 raised to minus 2 मीटर पर सेकंद. हे 10 raised to minus 2 आपण कसं घेतलंय 100 ला जर वर घेतला आपण तर ते 10 into minus 2 होईल. अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस प्रॉब्लेम जे होते व्हेरी इम्पॉर्टंट प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स त्यांचे सुद्धा सोल्युशन्स पाहिलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच.